दोनों हा आपल्या सर्किल आता 70 दिवस झालेले आहेत. 70च्या कमी असतील जरा, सरासरी 70 धरायची. हे असा दिसतो आता 70 दिवसामध्ये. ह्याच्या आपण गळफांद्या काढलेल्या आहेत पूर्ण, आणि एक फवारणी झालेली आपल्या आमोशाची. एक फवारणी आपण आमोशाला केली होती त्या पंचमीच्या. आता डायरेक्ट आपण दुसरी फवारणी मध्ये न करताना डायरेक्ट आपण पोळ्याच्या आमोशा का त्याला करणार आहेत, कारण की सध्या आपला सारखी रोग दिसत नाही आहे. त्याच्यामुळं जर जमलं तर सध्या आज 17 तारीख आहे, शनिवार. 17 तारीख असल्यामुळं आणखी एक 10-15 दिवस त्याच्यात कसं पण लागते ना, त्याला रोग नाही पडला म्हणून. त्याच्यामुळं आपलं जमन तेवढं कमी खर्चात कसं करता येईल, आपल्याला जास्त उत्पन्न कसं घेता येईल, त्याच्यामुळं आपण 1 महिन्याने फवारणी देणार आहे दुसरी. ह्या अमावस्या ते अमावस्या डायरेक्ट. आता गळपांती काढल्यानंतर जर फळपांत्या जर म्हणल्या या झाडाला, तर सध्याच्या कंडिशनला मोजल्या तर मोजणार नाही आपण, पण जर मोजल्या तर एक 10 ते 12 फळपांत्या भरत्यात सध्याला. आणखी एक हाईट आपल्या शेंडा खोडणीच्या याच्यात आली का आपण शेंडा मारणार आहे त्याच्याला. तर सध्या अजून कमी आहे, कारण की पाऊस थांबलेला आहे. तरी आपण बघू किती फळपांत्यात मोजून बघू एकदा एखाद्या झाडाला नेमकी किती दिसतात. साधारण झाड घेऊ आपण एखादं, लय वाढलेलं नाही, लय कमी नाही. याला जर बघितलं तर याला बघा, इथं खाली एक, हां इथं एक, ही दुसरी 2, त्याच्यानंतर हे 3, हां हे 3, नंतर 1 2 3 4, त्याच्यानंतर एक इथं नाही, हां हा ये पलीकडे 4 5, हे एक 6 7, त्याच्यानंतर एक 8 9, एक 10 11 12, वरती शेंड्याला आहे आणखीन हे 12, इथपर्यंत 12 झालं. तर 13 14 आहे, पण आता आपण ते धरत नाही सध्या. खालून जर बघा तुम्ही एकदा, सध्या ह्या झाडाला 12 आपण मोजल्या, तसे जास्त आहेत पण 12 सरासरी. बारीक झाडं असलं तर एक 10-11, मोठं असलं इकडं तर 13-14 पर्यंत आपल्या फळफांद्या सध्या भरतात. धन्यवाद.